T20 क्रिकेटमध्ये आपण आजवर अनेक वादळं पाहिली. क्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, ट्रॅव्हिस हेड, आंद्रे रसेल. पण IPL मध्ये 2026च्या प्लेऑफमध्ये जे घडलं ते क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलंय. वय अवघं 15 वर्ष, समोर जागतिक दर्जाचे गोलंदाज, पण या पोराने मैदान गाजवायला नाही तर थेट इतिहास बदलायलाच एंट्री घेतली होती. हो, आपण बोलतोय राजस्थान रॉयल्सच्या नव्या सनसनाटीबद्दल, ज्याचं नाव आहे वैभव सूर्यवंशी. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या क्वालिफायर 1च्या सामन्यात वैभवने अशी काही बॅटिंग केली की अकेला चना भाड नाही फोड सकता ही म्हण त्याने एकट्याने खोटी ठरवली. एक बिहारी सप्पे भारी काय असतो याचा लाईव्ह डेमो त्याने संपूर्ण जगाला दाखवला. हैदराबादचा कॅप्टन पॅट कमिन्स असो की प्रफुल्ल हिंगे, वैभवच्या बॅटमधून सुटलेल्या प्रत्येक बॉलने हैदराबादच्या गोलंदाजीची अक्षरशः लक्तर वेशीवर टांगली. सामना होता IPL 2026चा अत्यंत महत्त्वाचा प्लेऑफ मुकाबला, राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद. तसं पाहिलं तर रेकॉर्ड राजस्थानच्या बाजूने नव्हता. मागच्या सलग 6 सामन्यात हैदराबादने राजस्थानला धूळ चारली होती. त्यातच हैदराबादने टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. पॅट कमिन्सच्या डोक्यात प्लॅन रेडी होता की राजस्थानच्या टॉप ऑर्डरला स्वस्तात गुंडाळायचं. राजस्थानकडून यशस्वी जयस्वाल आणि 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी ओपनिंगला आले. सुरुवातीला यशस्वी थोडा सांभाळून खेळत होता. खेळपट्टीवरून बॉलर्सला काहीशी मदतही मिळत होती. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या 5 बॉल्सवर पॅट कमिन्सने वैभवला जखडून ठेवलं होतं. पण म्हणतात ना, वादळापूर्वीची ती शांतता होती. 6व्या बॉलला वैभवने जो खणखणीत 6 मारला, तिथून एका अशा व्हिडिओ गेमची सुरुवात झाली ज्याचा रिमोट कंट्रोल फक्त आणि फक्त वैभवच्या हातात होता. यानंतर मैदानावर जे पाहायला मिळालं त्याला केवळ फलंदाजी नाही तर तबाई म्हणतात. जगातील सर्वोत्तम कॅप्टन आणि बॉलर मानल्या जाणाऱ्या पॅट कमिन्सला वैभवने टार्गेट केलं. कमिन्स ओव्हर टाकायला आला आणि वैभवने पहिल्या बॉलवर 4 मारला. त्यानंतर सलग 3 6 ठोकले. पॅट कमिन्स सारख्या अनुभवी खेळाडू मैदानावर पूर्णपणे हतबल आणि असहाय्य दिसू लागला. त्यात एका ओव्हरमध्ये वैभवने तब्बल 25 रन्स मारले. पण एवढ्यावरच वैभव शांत बसला नव्हता. हैदराबादचा दुसरा बॉलर प्रफुल्ल हिंगे जेव्हा आला तेव्हा वैभवने त्याच्या ओव्हरमध्ये 6, 4, नो बॉलवर 4 आणि पुन्हा 2 सलग 6 मारत एका ओव्हरमध्ये 29 रन वसूल केले. अवघ्या 6 ओव्हरच्या पॉवर प्लेमध्ये राजस्थानने बिनवाद 80 रन्स फलकावर लावले होते, ज्यातले 60 रन्स एकट्या वैभवचे होते. त्याचा स्ट्राईक रेट 300च्या पार गेला होता. तर दुसरीकडे यशस्वी जयस्वाल 29 बॉलमध्ये 29 रन करून फक्त वैभवची ही आतिषबाजी पाहत उभा होता. वैभव आपल्या शतकाच्या अगदी जवळ पोहोचला होता. 28 बॉलमध्ये त्याने 97 रन्स ठोकले होते. क्रिस गेलचा IPL मधला 30 बॉल्सचा सर्वात फास्टेस्ट सेंचुरीचा रेकॉर्ड आता तो मोडीत काढणारच होता. 29व्या बॉलवरही वैभवने 6 मारण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने बॉल मिसहिट झाला आणि तो कॅच आउट झाला. जरी त्याची सेंचुरी फक्त 3 रन्सने हुकली असली तरी त्याने 29 बॉलमध्ये 5 4 आणि 12 6च्या मदतीने 97 रन्सची जी अविश्वसनीय खेळी केली त्याने इतिहास रचला. वैभवने या एकाच इनिंगमध्ये अनेक मोठे रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले. एका IPL सीझनमध्ये क्रिस गेलने 2012 मध्ये 59 6 मारण्याचा ऐतिहासिक रेकॉर्ड केला होता. वैभवने या सीझनमध्ये तब्बल 65 6 मारून तो रेकॉर्ड मोडीत काढला. क्रिस गेलने IPL मध्ये एका इनिंगमध्ये 10 पेक्षा जास्त 6 मारण्याचा विक्रम 141 इनिंगमध्ये 4 वेळा केला होता. वैभवने अवघ्या 22 इनिंग्समध्ये 4 वेळा एका मॅचमध्ये 10+6 मारण्याचा विक्रम केलाय. सध्या तो 650 पेक्षा जास्त रन्स करून ऑरेंज कॅप होल्डर आहे आणि त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 240च्या आसपास आहे. पण वैभव आउट झाल्यावर राजस्थानच्या रन्सचा वेग अचानक मंदावला. 14 बॉलमध्ये फक्त एकच 4 आला. अशा वेळी राजस्थानचा सायलेंट हिरो ध्रुव जुरेल मदतीला धावून आला. त्याने प्रेशर बिल्ड होऊ न देता अवघ्या 20 बॉलमध्ये आपली 50 पूर्ण केली. कॅप्टन रियान परागनेही 12 बॉलमध्ये 26 रन्स घेत चांगली साथ दिली. राजस्थान एका वेळी 300 रन्स करेल असं वाटत होतं, पण शेवटच्या 5 ओव्हर्समध्ये हैदराबादने कमबॅक केलं आणि राजस्थानला 243 रन्सवर रोखलं. हैदराबादची बॅटिंग लाईनअप पाहता 244 रन्सचं टार्गेट या पिचवर अशक्य नव्हतं. पण इथे एंट्री झाली राजस्थानच्या तिसऱ्या हिरोची, तो म्हणजे जोफ्रा आर्चर.
आर्चरने या सीझनमध्ये स्लोअर बॉल टाकणं बंद करून आपल्या मूळ ताकदीवर म्हणजे स्पीडवर फोकस केला होता. त्याने पहिल्या स्पेलमध्ये 148च्या स्पीडने अभिषेक शर्माला शून्यावर जुरेलच्या हातात झेल द्यायला लावला. त्यानंतर 33 रन्सवर खेळणाऱ्या ईशान किशनला 150च्या स्पीडने चकवून आउट केलं आणि पुढच्याच ओव्हरमध्ये ट्रेव्हिस हेडचा दांडा उडवला. आर्चरच्या या 3 ओव्हर्स आणि 3 विकेट्सच्या वादळी स्पेलने हैदराबादचा कणाच पाडला. त्यानंतर हेनरिक क्लासेनने रिव्हर्स स्वीप मारण्याच्या नादात यशराज पुंजाच्या बॉलवर आपली विकेट गमावली. नितीश कुमार रेड्डी आणि सलील अरोरा यांनी 56 रन्सची पार्टनरशिप करून थोडा प्रतिकार केला, पण रवींद्र जडेजाचा अनुभव आणि राजस्थानच्या शिस्तबद्ध बॉलिंग समोर हैदराबादचा पूर्ण संघ 196 रन्सवर ऑल आउट झाला. सामन्याचा शेवटचा कॅचही योगायोगाने वैभव सूर्यवंशीनेच घेतला आणि राजस्थान रॉयल्सने 47 रन्सने दणदणीत विजय मिळवून क्वालिफायर 2 मध्ये दिमाखात एंट्री केली. आता क्वालिफायर 2 मध्ये राजस्थानची लढत गुजरात टायटन्ससोबत चंदीगडमध्ये होणार आहे. गुजरातचे खेळाडूही आता टेन्शनमध्ये असतील, कारण त्यांना माहिती आहे की राजस्थानकडे वैभव सूर्यवंशी नावाचा एक असा एक्स फॅक्टर आहे जो एकट्या जीवावर मॅच पलटवू शकतो. हा सामना जिंकून जो संघ पुढे जाईल त्याची फायनलमध्ये आरसीबीशी टक्कर होईल. पण सध्या संपूर्ण क्रिकेट जगतात फक्त एकाच 15 वर्षांच्या पोराची चर्चा आहे, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी. मित्रहो, वैभव सूर्यवंशीची ही ऐतिहासिक धुलाई आणि त्याचे हे रेकॉर्ड्स पाहून तुम्हाला काय वाटतं? क्रिस गेल नंतर क्रिकेट जगतातला हा नवा युनिव्हर्स बॉस मिळालाय का? आणि वैभवला आता थेट टीम इंडियामध्ये संधी मिळायला हवी का? तुमची मतं कमेंट्स करून नक्की सांगा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.